हाय गाईज. तर आम्ही आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहे. बघू शकता संध्याकाळचे 3 वाजलेले आहेत. आमचे बॉयज बघू शकता. पाटील सातपुते गावलाय पाटील, परत सिद्धार्थ कोरे. पाटील खूप दमलेला आहे, तो बघितला असेल ब्लॉग मध्ये, बघायला भेटेल. तर काय पाटील पाटीलला अपडेट दिले, दौडला गाडी थांबली नाही अजून. त्याला पुढलं स्टेशन कुठला आता विचारायचं आहे, त्या जंक्शनला कोणत्या थांबते विचारायचं आहे. आणि पत्ते आणि पुडा नवीन एक हळूच वास आला, मळीचा वास आलाय घाण. असं म्हणजे घाण वास. तर असं ते चालायचं. मागच्यांचं वेगळं चालू आहे, ते जोश मध्ये स्लिपिंग मोमेंट, स्वप्नाला ते वेगळे. मागच्यांचं वेगळंच चाललेलं आहे. तुझ्या डबा पण चांगला आहे. तर इकडं पाटील आणि विश्वजित सातपुते बसलेले आहेत. आता कोणाचं काय काय चालू आहे सांगतो. आता पाटील आणि विश्वजितचं चालू आहे. पाटीलची जुनी आयटम कोण होती का नाही हे आम्हाला पण माहित नाही अजून, पण तो फील घेतोय. विश्वतेज सातपुते इंटरेस्टिंग आहे. पाटीलचं कोण आहे का नाही हे जाणून घेण्यात, पण खरं काय आहे ते आम्हालाच माहिती आहे. पाटीलनं आम्हाला काय विचारावं. रमण्या सातपुते मला विचारते माझं कोण आहे का नाही, आणि परत तीच म्हणते फील घेऊ काय मी पण. म्हणजे त्यात त्याचा इंटरेस्ट त्यात आहे, आणि सातपुतेचा इंटरेस्ट त्यात विचारण्यात आहे, आणि आमचा इंटरेस्ट त्यांची मजा घेण्यात आहे, जे आम्ही ती लॉग मध्ये सांगतो. आणि ही माकड आहे शिद्या, थांबा दिसतच नाही. जरा रमन सपोर्ट केला, थँक्यू रमन. ही शिद्या आता धावल्याल तुम्हाला, हे एवढा हे ना गांडो, त्याचं लक्ष कशात आहे माहित आहे, सगळे इंटरेस्ट एन्जॉय मध्ये, ह्याचं पैसे कुणा, आम्ही काय पैसे भिकारी आहे माझं पोट, म्हणजे कुणाचे पैसे कुणाकडे आहे तर ह्यात त्याचा इंटरेस्ट आहे. आम्ही काय घोळ करतोय का, पैसे हाणायला येते तर कुठल्या गोष्टीतून, त्याचा त्यात इंटरेस्ट आहे. आणि ही रमन गुटुकडे जाग्यांची मजा घ्यायला. नाही मी थोडं थोडं ही लय लय. आता ह्याची कहाणी सांगतो तुम्हाला काय, की आता वाऱ्याच्या त्या वहिनीचा कालच बर्थडे झालाय आमच्या. का असू दे ना मग, वहिनीचा कालच बर्थडे झालाय आमच्या. वहिनीच्या बर्थडे दिवशी खूप काय सोचलंय आम्ही, रमणनं पण खूप काय सोचलंय. यादगार बर्थडे राहिलाय तो आमच्यासाठी, पोरांना पण यादगार राहिलाय, बनवलाय पोरांनी यादगार. माझा तर खूप मोठा यादगार झालाय, काय सांगू, सांगेल तेवढं कमीच आहे. तर वहिनींचा काल बर्थडे होता, मज्जा केली रमणने वगैरे, पार्टी पण दिली. वहिनीनं पैसे सोडलेला का रमण, कुठलं काय आहे घाल खाल्लंय आमच्याच पैशात चिंदाडायले. तर कसं आहे गायज, त्याचा आता तुम्हाला सांगू, वहिनीच्या आठवणीत आहे तो सध्या, तुम्ही बघू शकता. त्याचे इमोशन मी समजू शकतोय. कॉलेजमध्ये असताना कसं व्हायचं सांगू का,
त्याला बोलायचं धाडसच केलं नाही हो कडेवर. पोरांनी मस्त सपोर्ट केला. जायचं पण पायरीपर्यंत थटायचं तिथं यायचं माघारी. अण्णा गँग आहे ना, त्यात रमन लीडर होता आमचा. लय सपोर्ट केला जा विचार वहिनीला. वहिनीनं शिव्या दिल्या काय ह्याला दिल्या नाही त्या बरं का. सगळ्याला पण दिल्या नाही त्या. ही नीच होते ह्याच्यामुळे शिव्या दिल्या वहिनीनं आम्हाला. आणि असू द्या चालायचं. रमन फील घेतोय. काहीच मी आदित्य बद्दल थोडं सांगणार आहे. आदित्यचा आनंद काय माहित आहे का? रेल्वे पुढं रेल्वे पुढं थार लावली, चिपड लावलं तर काय होतंय बघायचं त्याला. तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही काय होतंय खाली ते हे केल्यावर. आणि अजून भरपूर त्याचे प्रश्न आहेत. तिथनं त्याचा तिथनं दरवाजात आम्ही बसलोय. तिथनं त्याचा काय तोप लावायचा विचार आहे. असं वेगवेगळं त्याचे विचार ऐकून आम्ही असे दंग होतो दंग. आणि शिवचं इथं पण का नाहीत काय पैशाचा विषय चालू आहे का? तर आधी ते कंटिन्यू करू. तर तरी तरी काय तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे लय खूप काय काय आमच्याकडे सांगायला बरं का. खूप काय काय सांगू शकतो. माय मेमरी फुल होईल एवढं मी आमच्याकडे मेमरीज आहेत. अजून तरी पुढं आणि पत्ती माग बसलीये त्यांची तर लय कहाणी आहे त्या. ती का बसली आम्हालाच माहिती आहेत. मला आणि रमनला. हो ना रमन. तरी पहाटेच्या 3:30 वाजलेले आहेत. प्रूफ दाखवतो तुम्हाला खोट वाटेल. आणि सध्या आम्ही रेल्वेत आहे. तुम्हाला वाटत असेल कुठं तर गेली ती असं तस. पण खरं रेल्वेत आहे आम्ही बरं का. खडखड आवाज येतोय तुम्हाला. मग आशिषला मिस करतोय. आशिष, राकेश, अब्बू कुचक पॉइंट वाला, प्रथमेश बेदरे. पत्याला तर लय आठवण येईल पत्या. ब्लॉग बघत असला तर तुझी आठवण सगळ्यात आली मला आज. परत फोन करून विचार का म्हणून सांगतो उत्तर. रमन बोल ना थोडं. आधी एवढं बोलला की माझं मन भरून आलंय बास आता. खूप बोललोय. तुम्हाला वाटेल आदित्यनं आज काहीतरी केलंय असं काय नाही फाटली माझी आज. त्या बाटो मध्ये फिरून फिरून. आता रिलॅक्स होण्यासाठी वाऱ्याला बसलोय. सॉरी म्हणे काम करू शकत. हॅलो बंटी दादा. हे बंटी आम्ही तुझं काम करू शकलो नाही भावा. त्यासाठी आम्हाला खंत वाटते तुझी. म्हणजे आम्ही 2 मिनिटासाठी शांत बसतो. बस आता. पण असू दे तुझं काम होईल. तू गेला तर युनिव्हर्सिटीत. आमचं पण काम झालं कारण आम्ही निर्णय आमचं तडा तडवा तापडीचं होतं. आणि पडीन पुत्ता हे पच्चीन पुढा झटपट हालत होती आज. मिस करतोय पुढा. पुढच्या शिटावर ये. पत्ते तू पण मिस करतोय. बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. ओगा ओगा कसा आहे. दिलं का नाही प्रूफ. त्याचीच वाट बघत होतो. रमण्या सांग रे. बोलायचं नाही. आंबादास बोलते आंबादास. चला बाय. खूप झाला आता.
पांचटपणा आणि बालिशपणा. ही लॉग आम्ही मेमरीसाठी बनवतो, तुमच्यासाठी नाही. तुम्ही काय पण म्हणसाल बालिश आहे हे ते. तुम्ही लय शहाण आहे, तुम्ही बनवून दावा असा लॉग. जाऊ द्या, तुमच्यासाठी काय नाही बोल. तरी पण लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला. जय हिंद, जय महाराष्ट्र.